उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एक बार फिर उद्धव ठाकरे पर निशाना साधा है। मंगलवार को नागपुर में हनुमान जी की पूजा करने के बाद पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे के पास लोगों को बताने के लिए ऐसा एक भी काम नहीं है जो उन्होंने किया है। उन्होंने ये भी कहा कि विपक्ष के नेता हताशा में अनर्गल बयान दे रहे हैं। हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या या पर्वावर नागपुरातल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या या टिकरी लाईनच्या हनुमान मंदिरामध्ये मी दर्शन घेतलेलं आहे आणि बजरंगबली मुक्तीही देतात आणि शक्तीही देतात। त्यामुळे त्यांना शक्ती मागितली आहे। जे काही आपल्या राज्यावर आणि देशावर संकट येतात ते दूर करण्याकरता आणि त्यांना बुद्धी मागितली आहे आमच्याही करता आणि सुबुद्धी मागितली आमच्या विरोधकांना। ये सारे के सारे निराश और इनको हार की हताशा ने गाली गलौज पर उतारा है। और आप सभी जानते हैं जब जब मोदी जी को गाली पड़ती है तब तक विजय बड़ी होती है। असं आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा। एक 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा। जवळपास 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे होती, मुंबईत केलेलं एक काम दाखवा। तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही। यांचे भाषणे ठरलेले आहेत। मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो।